विद्यार्थी मित्रांनो, बार्टी, TRTI, आरटी, सारथी आणि महाज्योती या वेगवेगळ्या 5 संस्थांमार्फत वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी पूर्व प्रशिक्षणाच्या तयारीसाठी आपण जी परीक्षा दिली होती त्याचे मार्क्स दिसायला लागलेले आहेत. संपूर्ण स्कोर्ड कार्ड दिसायला सुरुवात झालेली आहे. डिटेल्स मध्ये कशा प्रकारे बघायची संपूर्ण माहिती सांगणार आहे. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. तर विद्यार्थी मित्रांनो, हे स्कोर कार्ड कधीपासून लॉन्च झालेले आहे, कधीपासून सुरुवात झालेली आहे, डिटेल्स मध्ये माहिती मी तुम्हाला इथे सांगणार आहे. ते कशा प्रकारे आहे ते देखील सांगणार आहे. सर्वात पहिल्यांदा जे परिपत्रक प्रसिद्ध केलेलं होतं त्यांनी त्याच्यामध्ये काय म्हटलेलं होतं बघू शकता. रोजी प्रसिद्ध 4/11/2025 रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रक 1 व प्रसिद्धी पत्रक 2 नुसार उमेदवारांना त्यांच्या निकालाची प्रत म्हणजेच स्कोर कार्ड कधीपासून म्हणजेच बघू शकता 11/11/2025 म्हणजे आजपासून दिनांक 11 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर पर्यंत उपलब्ध करून देण्यात येते. ज्यामध्ये उमेदवाराचे ऑब्टेन्ड मार्क म्हणजे तुम्हाला पडलेले मार्क्स आणि तसेच नॉर्मलायझेशनने किती मार्क्स मिळालेले आहेत याची संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्याची स्कोर कार्डचा त्याच्या या ठिकाणी तुम्हाला लिंक म्हणजे जी लिंक देणार आहे तेथून एक तुम्हाला त्याची प्रिंट देखील काढून ठेवायची असे सूचनांमध्ये देण्यात आलेली आहे. ते कशा प्रकारे डाउनलोड करायची आहे, लिंक कुठे भेटेल, डिटेल्स मध्ये माहिती सांगतो. सर्वात पहिल्यांदा त्याच्या अगोदर छोटीशी माहिती येते मी तुम्हाला सांगून देतो. महानगरपालिकेच्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आणि नगर परिषदेच्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी स्मार्ट स्टडी यांनी पुस्तके लॉन्च केलेली आहे. महानगरपालिका TCS 92 प्रश्नपत्रिका संच आणि नगर परिषदेच्या भरतीसाठी नगर परिषद भरती 34 प्रश्नपत्रिका संच दोनही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत. कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून कमी किमतीमध्ये डिस्काउंट मध्ये तुम्ही नक्की खरेदी करा आणि जर ऑनलाईन घ्यायचे असेल तर Amazon फ्लिपकार्ट वरून देखील खरेदी करू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, हे या ठिकाणी खरेदी करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी कोणत्याही पद्धतीने खरेदी करू शकतात. आता जो स्कोर कार्ड आहे, जे तुमचे मार्क्स आहेत कशा प्रकारे चेक करायची डिटेल्स मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वात पहिल्यांदा डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे. त्याच्यामध्ये बार्टी, TRT, आरटी, सारथी, महाज्योती सर्व संस्थांच्या वेगवेगळ्या लिंक आहेत. ज्या संस्थेचा तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्या संस्थेच्या नावावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस ओपन होईल. चेक करण्यासाठी लॉग इन या बटनावरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. लॉग इन या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे बघू शकता, इथे झूम करून मी इथे दाखवतो. तुमचा ईमेल आयडी इथे टाकायचा आहे. त्याच्यानंतर पासवर्ड इथे टाका आणि लॉग इन या बटनावरती इथे क्लिक करा. ठीक आहे, लॉग इन बटनावरती क्लिक केले मी इथे स्क्रीनवरती बघू शकता. लॉग इन बटनावरती क्लिक केले. आता इथे मी 2 फॉर्म भरलेले आहेत. काय आहे तर इथे बघू शकता, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन MPSC स्टेट सर्व्हिस कॉम्पिटिटिव्ह प्री एक्झाम स्कीम. तर इथे बघितलं तर प्रिंट ऍप्लिकेशनची प्रिंट इथे घेऊ शकता आणि व्ह्यू स्कोर. आता इथं बघू शकता SSC CGL साठी स्टाफ सिलेक्शन कमिशनचा भरलेला आहे, परंतु त्याचे इथे अजून या ठिकाणी स्कोर कार्ड आलेले नाही. परंतु ज्याचे MPSC सर्व्हिस साठी भरला होता त्याचे व्ह्यू स्कोर हा इथं ऑप्शन दिसत आहे. इथे स्क्रीनवरती इथे बघू शकता. या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे, यावरती क्लिक केल्याच्या नंतर डाउनलोड करून घेऊ शकता. त्याच्यामध्ये कशा प्रकारे सर्व माहिती दिली आहे ते तुम्हाला दाखवून घेतो इथे 1 मिनिटामध्ये. तर बघू शकता अशा प्रकारचं हे स्कोर कार्ड रिलीज होत असते, ज्याच्यामध्ये इथं कॅन्डिडेटचे तुमचे नाव दिसेल, आधार नंबरचे 4 अंक शेवटचे दिसतील, त्याच्यानंतर जन्मतारीख दिसेल, रजिस्ट्रेशन नंबर, ऍप्लिकेशन नंबर आणि रोल नंबर इथे दिसेल. परीक्षा किती तारखेला होती हे देखील तुम्हाला इथे दिसेल. एक्झाम सेंटर दिसेल, मेल फिमेल जेंडर दिसेल. आता इथं काय दिसेल हे लक्षात घ्या. इथे तुमचे आधीचे मार्क्स किती पडले होते ते तुम्हाला इथे दिसतील आणि नॉर्मलायझेशनचे तुमचे इथे मार्क्स किती आलेले आहेत हे तुम्हाला दिसेल. अशा प्रकारे तुमचा स्कोर कार्ड तुम्ही चेक करू शकतात. याबद्दल कोणत्याही प्रकारचा जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. ठीक आहे.